तर आता ट्रॅक्टरच आणलाय आम्ही डायरेक्ट. चला, पाऊस जोराचा आहे. समोर स्नेक बघा बरं का किती मोठा आहे हा बघा. ते आहे आषाढी एकादशी, तर ते मस्त पैकी नटून थटून चाललंय. ही दिदी आहे नाव. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि पोषानो मस्तपैकी दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज आहे गावाकडचा दिवस तिसरा. पावसाने परत सुरुवात केलेली आहे. मी आज आणले ब्रदरची बाईक, म्हणजे बाईक घेऊन जातोय. काल आपण 4 व्हीलर घेऊन गेलो होतो, पण आज थोडासा पाऊस कमी होता, परंतु परत आला. चला लेट्स गो एन्जॉय करू. हॅलो गाईज, तर मी ब्लॉग अपलोड करायला आलो होतो. आपलं हे जे हट्टी गाव आहे इथं, आणि ही आहे ब्रदरची गाडी. आज मी कार घेऊन आलो नाही, थोडंसं पाऊस कमी होता म्हणून. इकडे शेतीची वगैरे कामं चालले, तिकडे ह्या साईडला घनशेत वगैरे आहे. तर आज मी जाणार आहे नाशिकला मित्रांनो. तर उद्या काही इथे येता येणार नाही. तर खूप खूप प्रेम हट्टीकरांनो, तुम्ही मला म्हणजे इथं मी यायचं हे एकदम छान होतं. पावसाचं इथं थांबायचो मी, तर चांगलं वाटायचं मला. खूप खूप धन्यवाद हट्टीकरांनो. घनशेत आहे तिकडे पण मी जायचो. खूप खूप धन्यवाद घनशेतकरांनो, कुळवंडीकरांनो, तुम्ही प्रेम देताय आणि ब्लॉग वगैरे बघताय. चला, मी आज जाणार आहे नाशिकला. तर गाईज ना, आपण मस्त ब्लॉग अपलोड करायला गेलो होतो. तर आता हे शाळेचे विद्यार्थी भेटले बरं का. उद्या आहे आषाढी एकादशी, तर ते मस्तपैकी नटून थटून चाललंय. ही दिदी आहे. नाव काय तुझं दिदी? आणि शाळा कुठली? इथं पळशीवरती. तर इथं समोर एक गाव आहे बरं का मित्रांनो. तर हे पावसामध्ये सुद्धा चालत चालत जात असतात. हा छोटो आहे. कितवीला आहे तू? तो आता येऊन बसतो का तुमच्यासोबत? पहिलीला. तर हा दादा पहिलीला आहे. तू कितवीला आहे दादा? दुसरी. तू? तिसरी. तू? चौथीला. तर ना मित्रांनो, आता सेलिब्रेशन आज घेणार आहात. उद्या आहे एकादशी, उद्या सुट्टी राहणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये सेलिब्रेशन होत आहे. चलो टाटा बाय. तर गाईज, आता मी थांबलोय गावंड, आणि आमचं गाव बर्डापाडा यांना जोडणारा जो पूल आहे त्या पुलावरती मी आता थांबलोय. हा आहे पूल मित्रांनो. आणि कालचा जो पाऊस झाला ना मित्रांनो, पूर्ण पाणी ओव्हरफ्लो झालं होतं बघा. मी काल तुम्हाला तिकडे नदी दाखवायला घेऊन आलो होतो, पण तिथं नदीचं काय रुद्र रूप दिसत नव्हतं तुम्हाला. तर हे बघा, इकडे बघू शकता पूर्ण इथून जे पाणी आहे ना ते याच्यावरतून गेलंय, बघू शकता तुम्ही. आणि ह्या साईडला हे जे झाड होतं हे पण वाहून नेलंय, बघू शकता तुम्ही. इतका जबरदस्त कालचा मित्रांनो पाऊस झालाय, झाड पण वाहून गेलंय. आणि इकडं बघू शकता हे पूर्ण याच्यावरतून पाणी गेले. हे तर कोल्हापुरी लगेच पाण्याखाली जाते, परंतु ह्या पुलावरतून पण पाणी गेले. हे बघा, जिथं तिथं गवत वगैरे लटकलंय, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, गावाकडचा आज हा शेवटचा दिवस. तर एकदम मस्तपैकी वाईब आहे, सुपर डुपर मित्रांनो. माझ्या हातामध्ये प्लास्टिक आहे, कारण इकडे केव्हा पण पाऊस येऊ शकतो. आज थोडासा पाऊस कमी झाला आहे मित्रांनो, बघू शकता. सुपर वातावरण गावाकडचं. तर भावानो, आपली आल्टो ह्या साईडला पार्क आहे, आणि पहाड इकडे आपण आता FZ पार्क केलेली आहे. आणि आता इथून आपण जाऊ राहिलोय घराकडे मस्तपैकी. पावसाने थोडीशी उसण दिले, पाऊस कमी पडू राहिला मित्रांनो, आणि पूर्ण जंगलामधून जावं लागतंय. तर संध्याकाळ असो रात्र असो, जेव्हा पण आम्ही नाशिक लावून उशिरा येतो, आम्हाला ह्या जंगलामधून जावं लागतंय. आणि कालचाच किस्सा तुम्हाला मी सांगितला कालच्या ब्लॉगमध्ये. एक बकरी जी होती, शेजाऱ्यांची एक झाप आहे. आम्ही जिथं शेतामध्ये राहतो तिथंच थोडंसं पलीकडे, ते पण थोडंसं दूरच आहे. तर त्यांचं एक बकरी होती, ती बकरी घेऊन गेला बिबट्या. एवढं खतरनाक जंगल आहे मित्रांनो, एकदम शुभ्रा डुबरा. चला, समोर स्नेक बघा बरं का किती मोठा आहे हा. बघा 5 फुटाचा स्नेक, 5 फूट तरी असेल, 5-6 फूट त्याची लांबी बघा. इथून इथपर्यंत. रा. हो, काय आहे रे? धामण्या आहे. धामण्या. स्नेक बघा, धामण्या. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आता आम्ही ना, हे बघा, आज पाणी थोडंसं कमी झालं. इकडं ब्रदर वगैरे आहे, आणि इकडं मशीन आहे. तर आता हे मशीन घेऊन आम्ही इकडनं ह्या साईड लावून असं पलीकडे त्या साईडला जाणार. काल तुम्हाला नदीवरती घेऊन गेलो ना, तिकडे जाणार. इकडे गोपीचंद पडळकर आलेला आहे. हॅलो गोपीचंद. आणि चला आता मस्तपैकी. आणि आज पाणी एकदम स्वच्छ झालंय, रात्रीपासून पाऊस कमी झालाय ना, त्याच्यामुळे. हे बघा, ही वॉटर क्रॉसिंग काल तुम्हाला दाखवत होतो. आणि मशीन आहे आपल्या इथं, हे बघा. आता काल आम्ही इथून चढवलं, तर आता उतरवायचं कुठून ते बघू. आता हे सर्व काढावं लागेल. चला काहीच, मी आलो तो पाणी वगैरे घ्यायला, मशीन चालू नव्हतं होत, पण मशीन तिकडे चालू झालंय. आणि ब्रदर घेऊन जाऊ राहिला बघा, त्याला चाका वगैरे लावलेत. त्या साईडला घेऊन जाऊ राहिला आता तिकडे नदीकडे, तुम्हाला सांगितलं तिकडे. तर गाईज ना, मस्तपैकी इकडे थोडंसं ऊन पडलंय, तेच तुम्हाला दाखवायला आलो. हे बघा,
आणि खूप दिवसांनी असं ऊन पडलं ना का एकदम छान वाटतंय. एक नंबर. पाऊस आताच पडून गेला आणि फोटो बिटो जर काढले ना मित्रांनो कडक येतील. सुपर सुपर वातावरण. आणि हे आमचं घर एक नंबर. कसं आहे मला कमेंट करून सांगा. वातावरण एकदम सुपर डुपर. कोंबडी चरू राहिलेत आणि आमची तयारी चालली आहे. आम्ही आता निघालोय नाशिकला मित्रांनो. एक नंबर मस्तपैकी. तर आता डायरेक्ट भेटू तुम्हाला कार ब्लॉगवरती. मोठं ब्लॉग नाही, नाशिकलाच तिकडे जात आहे. गॅरंटी कमी आहे कारण साऊ राहील, मी राहील, बॅगा राहतील. साऊला उचलून घ्यावं लागेल कारण पूर्ण पाणीच पाणी झाले ना मित्रांनो. हॅलो गाईज. तर मित्रांनो मस्तपैकी मंडळी वगैरे तयार झाले. आम्ही पण तयार झालोय. सकाळचे वाजता 10:30 आणि ना मित्रांनो आम्हाला लवकर निघायचं होतंय. पण तो बघा तिकडनं डोंगराला पाऊस बघू शकता तुम्ही. हा बघा पाऊस एकदम सुपरा डुपरा आलाय. इकडनं पण आलाय. हे बघा ह्या साईडचा डोंगर बघा आणि आवाज बघा. काही जबरदस्त पाऊस चालू आहे बरं का मित्रांनो. इकडे हा बघा डोंगर कसा झालाय बघा. आणि इकडचा डोंगर दिसू राहिला आणि ह्या साईडचा डोंगर बघा पूर्णच्या पूर्ण पावसाने हे झाले. पूर्ण पाऊस चालू आहे त्या साईडला. आणि इकडं पण आला बघा ह्या साईडला. हा बघा पाऊस कसा आला. इकडे धुरंधर इकडे पाऊस आलाय. आणि आम्ही इथं आहे ना आम्हाला त्याच साईडला जायचं आहे, तिकडेच जायचं आहे असं. तर आता आम्ही थांबतोय. हा आता बघा थोड्या वेळाने तुम्हाला पाऊस दाखवतो. आता हे बघा पाऊस हळूहळू पडायला सुरुवात केला. बारीक बारीक आलाच तो बघा. बारीक बारीक सुरू झाला. इकडे तर खूप बेकार पाऊस चालू आहे. तर गाई जस्ट तुम्हाला मी सांगितलं पाऊस जोराचा आला. आणि बघू शकता हे बघा पावसाने सुरुवात केलेली आहे. आवाज बघा. आणि तिकडे फादर छत्री घेऊन आला बरं का फादर इकडनं. आणि एकदम जोराचा पाऊस सुरू झालाय. चला मस्त भाई सगळेजण आम्ही निघालोय. दादा बाबाय आई गेलो बरं का. चला 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 चला. तर मस्तपैकी मित्रांनो आम्ही निघालोय. फादर जेवणाला बसलाय. चला आता पाऊस थोडासा कमी झाला. कमी नाही म्हणजे आहेत. छत्र्या वगैरे घेतल्याय. सर्वांना उचलून घेतलंय. चला वहिनी गेलो मग. चला मस्तपैकी तिकडे विहान शेटला उचलून घेतलंय ब्रदरने. हा बघा नवरदेव आणि इकडे नवरी घेतलंय मस्तपैकी. चला निघालोय आता आम्ही एकदम सुपरा डुपरा पोषण. नो चलो रुम 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 रुंबा रुंबा गोड गुंबा. चला पाऊस तर जोरातच आहे पण चालतोय आपण. चला मासे बिशे बाबाय बेडका हो बाबाय. ते बघा बेडका लय मोठल्या धाबाडे आहेत सांजो. चलो काय शिशे आहे पंढर दादा बाबाय कर सांजो. हा व्हिडिओ मध्ये आले तिकडे ते पण आहे. चला आता आम्ही चालू. पाऊस येईल. चलो हॅलो गाईज. आम्ही मस्त गाडीत आता आहे आणि गाडीची बॅटरी लो झाली. तर आलिशी वगैरे तिकडे गाव आहे आमचं ह्या साईडला. तर ते तिकडे गेलेत. आम्ही आहेत आता थोडा वेळ थांबतो बघतो चालू होते का. तर फायनली गाईज आता आम्ही गाडीत लोटत नेणार आहे. आता ब्रदर तिकडनं मी इकडनं. चलो तर गाईज आमच्या गाडीचं काम चालू आहे. प्लस मायनस जोडून राहिलेत. आणि पाऊस बघा पाऊस खूप जोराचा पडून राहिला. तर आता आम्ही इकडे जोडून राहिलो. प्लस मायनस करायला लावलाय. तर आता ट्रॅक्टरच आणलाय आम्ही डायरेक्ट. चला पाऊस जोराचा आहे. तर गाईज चालू नाही हो राहिले. इकडे केशव भाऊ आलेले आहेत. ये ना चालू करून दे. हॅलो गाईज फायनली मस्तपैकी आम्ही आता इकडे नवी बॅटरी सेट करून राहिलो. हे प्लग वगैरे आहेत. एकदम प्लग नाही म्हणजे टोकना बिकना एकदम नवी बॅटरी. तर आता इन्स्टॉल करून राहिलोय. आपल्या हर्सूला काय झालं तर मित्रांनो चार्जिंग करायला घेऊन गेलो पण हर्सूला लाईटच नाही 2 दिवसांपासून. तर आता मस्तपैकी हे बघा नवी बॅटरी इन्स्टॉल. चलो तर गाईज आम्ही मस्तपैकी हर्सूला कार घेऊन गेलो. टोचन करून खूप पाऊस होता त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट करता नाही आला. पण तिथं गाडी खोलली सर्व काय चेक केलं पण काय गाडी काय दुरुस्त नाही झाली. आता वाजताय जवळजवळ 8:30 म्हणजे आता 7:30 पावणे 8 वाजताय. आम्ही इथं परत रिटर्न आलो. हर्सू लावून इथं पोचलोय. पाऊस जबरदस्त पडत होता त्याच्यामुळे काय आम्ही काय ब्लॉग शूट केलाच नाही बाकी. आणि आता वहिनीने गरम गरम पाणी आणलंय. इकडं सांजो आहे. तर ना मित्रांनो इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आम्हाला आता हर्सूलला जावं लागेल ती गाडी टोचन करून नाशिकला न्यावी लागेल. चलो टाटा बाय सी यू सून.